मला वाटते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलंय असं मला वाटत नाही, कारण की शेवटी स्थानिक या सहकारातल्या संस्थांमध्ये पदावर असणारी व्यक्तिमत्व यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही. जिल्ह्याचं राजकारण आमची भूमिका एकच आहे की विश्वास आबाजी 2 वर्ष, अरुण डोंगळे 2 वर्ष असं फॉर्म्युला ठरला होता आणि परवा दिवशी 3 दिवसापूर्वी अरुण डोंगळे मला आणि मुश्रीफ साहेबांना भेटून गेले आणि 15 तारखेला द्यावा अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे आता सुद्धा आमची अपेक्षा आहे की ते देतील. मात्र महायुतीचा अध्यक्ष व्हावा असं कुठंतरी मला वाटतं पक्षीय राजकारण यामध्ये कुठलंही नाही आहे, कारण की ज्यावेळी ही निवडणूक लढवली त्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडलो. राष्ट्रवादी त्यावेळीची शिवसेना ही एकत्र होती. पलीकडच्या बाजूला महादेवराव महाडिक भाजपमधून, PN साहेब आमचे काँग्रेसमध्ये. असं पक्षीय राजकारण इथं नसते. अनेकदा आता बिदरी कारखान्यात आम्ही एकत्र काम करतोय, गडिंग्लज कारखान्यात आम्ही एकत्रितपणे काम करतोय. आता आजरा कारखान्यामध्ये मी आणि विनय कोरे वेगळ्या बाजूला होतो, मुश्रीफ साहेब पुढच्या बाजूला होते. त्यामुळे सरकारातलं हे पक्षीय राजकारण मला वाटते ती जर भूमिका मी मगाशीच म्हणलं की मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय अशा जिल्ह्याच्या या गोष्टीमध्ये पडत नसतात आणि पडणार नाही त्याची मला खात्री आहे. कारण की शेवटी मुश्रीफ साहेब हे या महायुतीतले एक ज्येष्ठ मंत्री आहेत. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्या ठिकाणी आहेत. चंद्रदीप नरके या सगळ्या गोकुळच्या राजकारणामध्ये सक्रियपणे त्या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मला वाटतं कदाचित त्यांची स्वतःची इच्छा झाली असेल एक्सटेन्शन घ्यावं, म्हणून ते मुख्यमंत्र्यांना भेटते असतील, मी थांबतो म्हणले असतील. मग समोर कोणी नाही म्हणणार नाही कदाचित, परंतु त्यातून मार्ग निघेल आज असं मला वाटतं. सतेज पाटलांनी गोकुळमध्ये महाविकास आघाडी म्हणजे मुख्यमंत्र्यांची मदत घेऊन सत्ता आणली असं मला वाटतं त्यांचं ज्ञान कमी आहे या सगळ्या विषयातलं. मला वाटते भीमा कारखान्याचं क्रशिंग किती झाले ते जर सांगितलं तर कोल्हापुरातल्या सहकाराला त्यांचं मार्गदर्शन. आता 1 वर्ष निवडणुका, मला काय वाटते की लोकशाहीमध्ये निवडणुकाच हा टेस्ट असतो. पुढच्या वर्षी या सगळ्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेची पण निवडणूक आहे, जिल्हा दूध संघाची पण निवडणूक आहे, आणि आता या पुढच्या 6 महिन्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत सगळ्या निवडणुका आहेत. हा सगळा मॅन्डेट लोकांनी दिलेला असतो आणि लोकांनी पुढच्या वर्षभरानं निर्णय घेतील. 10-12 रुपये दरवाढ आम्ही दुधाला त्या ठिकाणी प्रामुख्याने मी जो शब्द दिला होता की मी आणि मुश्रीफ साहेबांनी 2 रुपये तरी वाढवू, आज जवळजवळ 11-12 रुपयेवर आम्ही गेलेलो. त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती आहे की कुणाच्या हातात असलं तर टँकर कुणाचे लागणार आहेत हे लोकांना माहिती आहे. विश्वास ठराव येऊ शकतो. नाही, मला वाटते ती वेळ येणार नाही. सामंजस्याने निर्णय लागतो. तुम्ही आघाडी बनवलेली आहे ती अभेद्य शेवटपर्यंत राहणार नाही. शेवटी या आम्ही एकत्रितपणे ही निवडणूक लढलो होतो, तेव्हा मला वाटत नाही की यात कुठलं आता फटाफट होण्याचं काय स्कोप त्या ठिकाणी असं मला काय वाटत नाही. आता आज उद्या थोडा निर्णय होईल त्याच्यावर. थोडं आपण आज थांबलात आज उद्या तर त्यामध्ये काहीतरी मार्ग निघेल आणि एक सोल्युशन याबद्दल निघेल अशी मला खात्री आहे. अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.